अकलूजमधील एका खासगी दवाखान्यात सोनोग्राफी सेंटरची परवानगी मिळण्याकरता अर्ज करण्यात आला होता। परिणामी यातील अर्जदाराला सोनोग्राफी सेंटरच्या परवानगीसाठी सिव्हिल सर्जन यांच्यासाठी SD काकडे यांनी 70,000 रुपये रकमेची मागणी केली, अशी लेखी तक्रार रामशंकर उंटत यांनी स्वतः लाचलुचपत विभाग जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केल्याची बातमी सत्ताकारांना प्रकाशित केली होती। त्याची दखल घेत संदर्भ देत उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांना पत्र पाठवले। त्यामध्ये काकडे प्रकरणाचा वस्तुनिष्ठ खुलासा उपसंचालक कार्यालयात सादर कराव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत। वास्तविक पाहता यापूर्वी शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्याक अध्यक्ष मुस्ताक शेख यांनी प्रधान सचिवांकडे विष्णू पाटील, लोमटे, काकडे आणि इसाक शेख यांची लेखी तक्रार केली होती। मात्र यावर चौकशी सुरू असतानाच काकडे यांची लेखी तक्रार अँटी करप्शन विभागाकडे उंटत यांनी दिली आहे। त्यामुळे आता सार्वजनिक आरोग्य विभागात पुन्हा एकदा सोलापूरचे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय चर्चेत आलंय। यावर पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. राधाकृष्ण पवार यांनी चौकशी समिती नेमली आहे। त्यामुळे सदरच्या प्रकरणातील तक्रारदारानं समाधान व्यक्त केलंय। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।